शिजवलेलं मटण नाही आहे. त्याला छान उकळी येऊन मटण शिजल्यानंतर आता ह्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये जे आपण नारळाचं दूध काढलेलं आहे ते टाकायचं आहे. दूध टाकल्यानंतर जास्त उकळी नाही येऊ द्यायची, नाहीतर मग आपलं जो पांढरा रस्सा असतो तो फाटतो. आता याला छान उकळी आलेली आहे, मटणही शिजलेलं आहे. इथे आता आपला पांढरा रस्सा तयार आहे. खूप छान टेस्ट लावतो. तुम्ही हा नक्की ट्राय करा. आता आपण जो तांबडा रस्सा केलेला होता त्याच्यामधलं जे मटण शिजलेलं आहे ते साईडला काढून घ्यायचं, कारण आपल्याला त्याचं सुक्कं मटण बनवायचं आहे. तुम्ही असा रस्सा बनवला तांबडा तर खूप सुंदर होतो, कारण मटणाची पूर्ण टेस्ट रश्श्यामध्ये छान उतरलेली असते, त्यामुळे रस्सा खूप टेस्टला लागतो. सुक्कं मटण करण्यासाठी मी इथं मटण काढून घेतलेलं आहे शिजलेलं. तुम्हाला रस्सा अजून वाढवायचा असेल तुम्ही गरम पाणी टाकून वाढवू शकता. इथे आता तांबडा रस्सा तयार आहे. तर सुक्कं मटण करण्यासाठी इथं मी एका कढईत तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये लांब चिरलेले 2 ते 3 कांदे